बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी म्हणजे आता बांधकाम कामगारांना त्यांनी जर क्लेम केला असेल तर डीबीटी केली झाली असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे आता याची यादी सुद्धा लिस्ट यादी आली आहे। कारण की आता यादी सुद्धा बघणार, यादी कशी बघायची तुम्ही संपूर्ण माहिती बघा BOC डब्ल्यू या .in या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार इमारत कल्याणकारी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो, ही वेबसाईट तुम्हाला मी तुमच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथं सर्वात अगोदर आपल्याला मित्रांनो या 3 डॉटमध्ये यायचं आहे। या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली इथं बघू शकता खूप सारे ऑप्शन येतात। खूप सारे ऑप्शन नंतर खाली यायचं मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता लाभ वितरणाचा जो ऑप्शन आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता लाभ वितरण। या ठिकाणी आपल्याला बघू शकता मित्रांनो विविध योजनेंचा लाभाचे वितरण या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होतो मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे आता जे विविध योजनांच्या लाभाचे वितरण जे आहे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा वितरण करण्यात आलेला आहे। त्यासाठी तुम्ही संपूर्ण माहिती आणि तुम्ही तुमची जर डीबीटी झाली नसेल, तुम्ही एप्रिल 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना डीबीटी झाली होती। त्यानंतर आता परत एकदा डीबीटी झाली मित्रांनो 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांचे जे आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं खाली यादी सुद्धा आलेली आहे। तुम्ही तुमचं नाव जे आहे मित्रांनो सर्च करू शकता। सर्च म्हणजे तुमचं जे इथं तुमचा जो जिल्हा निवडायचा आहे, तुमचं जी स्कीम निवडायची आहे आणि तुमचं नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर IFSC कोड टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर तुमचं नाव सुद्धा येणार आहे। तुम्हाला जर डीबीटी झाली असेल, तुमचं जर हे झालं असेल तर तुमचं ॲक्सेप्ट झाला असेल कोणता जर योजनेचा स्कॉलरशिप किंवा कोणत्याही योजनेचा फॉर्म जर झाला असेल तर। कारण की तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली यादी सुद्धा आलेली, तुम्ही यादी डायरेक्ट तुमचं नाव सुद्धा बघू शकता। कारण की यादी खूप मोठी आहे मित्रांनो, कारण की सर्व जिल्ह्यांची यादी अहमदनगर, कोल्हापूर, गोंदिया जे आहे मित्रांनो, अहमदनगर, पुणे भरपूर जिल्ह्यांचं इथे ही यादी आहे मित्रांनो। या यादीमध्ये तुमचं नाव बघण्यापेक्षा खूप मोठी यादी आहे मित्रांनो। डीबीटी जवळपास 16,83,861 लोकांना हा बेनिफिशरीना लाभ मिळालेला आहे। यामध्ये तुमचं नाव शोधणं खूप मुश्किल होणार मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला इथं सर्च करायचं आहे। सर्च करण्यासाठी तुमचं तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुमची जी स्कीम आहे A01, A02, H102 डिलिव्हरी असेल किंवा सिझेरियन असेल हे तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल त्या योजनेचा जो कोड असतो तो कोड निवडू शकता। तुमचं नाव इथं टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर इथे सर्च करायचा आहे। अकाउंट नंबर टाकल्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे। IFSC कोड तुम्ही जो भरला होता फॉर्म भरताना बांधकाम कामगारच्या वेबसाईटवरती तुम्हाला इथं करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचं नाव जर याच्यामध्ये असेल तर लगेच तुमचं नाव जे आहे मॅच झाल्यानंतर तुमचं नाव दिसू शकतं। तुमच्या खात्यामध्ये पैसे आले असेल किंवा येतील या संदर्भात ही महत्त्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांना सुद्धा पाठवा, बांधकाम कामगार मित्रांना पण पाठवा। ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अशीच अपडेट वेळोवेळी मिळत राहील। तर भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।